हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर गो. आज आपण पाहणार आहोत प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मधील युनिट 2 ॲडव्हान्स डेटा टाइप्स अँड डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि POQs. माझं नाव शुभम आहे. मी IT इंजिनियर आहे. सध्या सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये जॉबला आहे. स्टुडंट, हा युनिट थेरी क्वेश्चन आहे. युनिट आणि प्रोग्रामिंग दोन्ही इम्पॉर्टंट आहे. यामध्ये थेरीचे क्वेश्चन येतात आणि प्रोग्रामिंगचे पण. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत युनिट 2 मध्ये. ॲडव्हान्स डेटा टाइप्स अँड डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट. आणि युनिट 1 चे जर तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितलो नसाल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. डिकोडर बोला. चला तर मग बघूया इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणता आहे. लिस्ट डाउन ऑल द ॲडव्हान्स डेटा टाइप्स इन पायथॉन, एक्सप्लेन एनी 2. हा 3 मार्कासाठी क्वेश्चन एक्झामसाठी येऊ शकतो. एक्झाममध्ये आपण काय करायचं, आन्सर रायटिंग कसं करायचं. पहिल्यांदा आपण ॲडव्हान्स डेटा टाइप्सची लिस्ट लिहिले पाहिजे. कोणचे आहेत, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरीज. यानंतर 2 डेटा टाइप्स आपण एक्सप्लेन केले पाहिजे, जे की आपल्याला क्वेश्चनमध्ये दिले आहे. एक्सप्लेन एनी 2 एक्सप्लेन केले पाहिजे आपण ते. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, डिस्क्राईब द फॉलोइंग टर्म्स विथ एक्झाम्पल एनी 3. 4 दिलेले असतात आपल्याला, त्यापैकी आपण 3 आपल्याला एक्सप्लेन केलं पाहिजे. ब्रेक, कंटिन्यू, पास, रेंज. आन्सर रायटिंगचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, पहिल्यांदा आपण डेफिनेशन, त्यानंतर सिंटॅक्स एक्सप्लेन केलं पाहिजे आपण, त्यानंतर एक एक्झाम्पल द्यायचं, त्यानंतर आउटपुट. हा सिक्वेन्स फॉलो केला पाहिजे आपण. कोणचं, पहिल्यांदा डेफिनेशन, सिंटॅक्स, एक्झाम्पल आणि आउटपुट. जेणेकरून आपल्याला हा फॉलो आपण केलं ना फॉर्मॅट हा आन्सरचा, चांगलं प्रेझेंटेशन पडतं, आपलं इम्प्रेशन पडतं एक्झामिनरवर आणि चांगलं आपलं आन्सर रायटिंगचं प्रेझेंटेशन होतं आपलं. चला तर मग बघूया पुढचा युनिट, इम्प्लिमेंट प्रोग्राम इन पायथॉन टू चेक वेदर नंबर एंटर बाय युजर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. हा प्रोग्राम एक्झाममध्ये रिपीटेड आहे. तुम्ही पाठ करा, पाठ नका करू. पहिल्यांदा लॉजिक काय आहे ह्याच्या प्रोग्रामचं ते पहिल्यांदा समजून घ्या, त्याच्यानंतर आपोआप तुम्हाला हे पाठ होऊन जाईल तुम्हाला. जर तुम्ही रट्टा मारला तर तुम्हाला विसरून जाचाल तुम्ही. पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. समजून घेतलं तर तुम्हाला एक्झाममध्ये रिकॉल होतं इझिली. रट्टा मारले तर तुम्हाला विसरून जाचाल तुम्ही एक्झाममध्ये, कारण की आमचा अनुभव आहे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे आपला आता, एक्सप्लेन द डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट इन पायथॉन इन डिटेल्स. हा थेरी क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट कोणते आहेत आपले, इफ आहे, इफ एल्स आहे, नेस्टेड इफ आहे, एल्स इफ लॅडर आहे. एक्झाममध्ये प्रत्येक स्टेटमेंटसाठी सिंटॅक्स आणि एक्झाम्पल आपण लिहिलं पाहिजे. फक्त डेफिनेशन लिहून चालणार नाही. पुढचा क्वेश्चन कोणता आहे आपला, एक्सप्लेन डिफरंट, एकच मिनिट, एक्सप्लेन डिफरंट अर्थमॅटिक ऑपरेटर्स विथ सुटेबल एक्झाम्पल. हा इझी क्वेश्चन आहे, कुणाला बी येऊ शकतो. करून जावा तुम्ही. जास्त एक्सप्लेन नाही करणार, ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे. फक्त तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते पडतील त्याच्या थ्रू तुम्ही त्या पॅटर्न तुम्ही अभ्यास करा तुम्ही. पुढचा क्वेश्चन कोणता आपला, हे राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन द लूप, फॉर लूप अँड व्हाईल लूप. डिफरन्स जेव्हा बी आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन येईल तो टेबल फॉर्मॅटमध्येच लिहायचा आपण. ते पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये आपण लिहिला नाही पाहिजे. टेबल फॉर्मॅटमध्ये जर लिहिला तर आपल्याला चांगले मार्क पडतात. एक्झामिनरला इझी होतं चेकिंग करताना. आपलं चांगलं इम्प्रेशन पडलं तर तो आपल्याला चांगले मार्क देतो. आणि त्यामध्ये आपण काय इन्क्लूड केलं पाहिजे, टॉपिक्स, पर्पज काय, कंडिशन काय, इनिशियलायझेशन कसं होतं, टर्मिनेशन काय कसं होतं ते, कोणत्या कंडिशनला, आणि यूज केसेस आपण लिहिले पाहिजे. मिनिमम 4 किंवा 5 आपण डिफरन्स लिहिले पाहिजे. जास्तीत जास्त लिहिले तरी बी चांगलं आहे आपल्यासाठीच. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला, हे वाला, डेव्हलप अ पायथॉन प्रोग्राम टू चेक वेदर अ गिवन नंबर इज इवन अँड ऑड. पहिल्यांदा सांगितलं मी पहिल्या ह्याच्यामध्ये ते समजून घेतलं पाहिजे कसं लॉजिक डेव्हलप होतं आपलं. त्या समजून घेतलं की आपलं लॉजिक आपलं डेव्हलप होतं. इझी प्रोग्राम आहे हा. पुढचा क्वेश्चन कोणता, व्हॉट इज द डिक्शनरीज डेटा टाइप्स, एक्सप्लेन एनी 3 ऑपरेशन ऑफ द डिक्शनरीज डेटा टाइप्स.
हा 4 मार्कसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. यामध्ये काय केलं पाहिजे आपण डेफिनेशन लिहिलं पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल दिलं पाहिजे आणि त्याचे ऑपरेशन लिहिले पाहिजे. ऑपरेशन कोणचे आहेत आपले ते ॲड, अपडेट, डिलीट, सर्च. एनी 3 ऑपरेशनल आपण त्याच्यासोबत आपण एक्झाम्पल लिहिलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे आपला एक्सप्लेन द इटरेटिव्ह स्टेटमेंट, व्हाईल लूप अँड फॉर लूप विथ एक्झाम्पल. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. हा डायरेक्ट थेरी क्वेश्चन आहे हा. आन्सर आपण रायटिंग कसं केलं पाहिजे. पहिल्यांदा डेफिनेशन ऑफ लूप्स, त्यानंतर फॉर लूप सिंटॅक्स, फॉर लूप्स एक्झाम्पल, व्हाईल लूप सिंटॅक्स, त्यानंतर एक एक्झाम्पल आपण लिहिलं पाहिजे. त्यानंतर आपण लास्टला आपण ॲडव्हान्टेजेस आपण एक्सप्लेन केले पाहिजे. हा फ्लो आपण लिहिलं तर आपल्याला चांगले मार्क भेटतील. चांगले मार्क भेटले की आपलं लवकर प्लेसमेंट होईल. प्लेसमेंट होण्यासाठी एकमेव ऑप्शन आहे जे आपल्या मार्कशीटमध्ये चांगले मार्क आहेत. पहिला राऊंड तुमचा क्लिअर होतो चांगले मार्क असतील तर. पुढचा क्वेश्चन कोणचा आपला आता इझी क्वेश्चन आहे हा. डिफरन्शिएट बिटवीन द लिस्ट, टपल, सेट अँड डिक्शनरीज. टेबल फॉर्मॅटमध्ये लिहिला पाहिजे. स्टुडंट टेबल तयार केला पाहिजे आपण. कॉलम्स, डेटा टाइप्स, ऑर्डर म्युटेबल आहे का नाही, डुप्लिकेट अलाउड आहेत का नाही, सिंटॅक्स आपण लिहिला पाहिजे. कंपॅरिझन टेबल लिहिल्यास फुल मार्क्स मिळतात आपल्याला. पुढचा क्वेश्चन कोणचा आपला राईट अ पायथॉन प्रोग्राम टू फाइंड लार्जेस्ट अमॉंग 3 नंबर्स युजिंग नेस्टेड इफ. हे सर्व हे प्रोग्राम जे आहे जोपर्यंत तुम्हाला लॉजिक समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला अवघडच वाटणार आहे. लॉजिक डेव्हलप करा तुम्ही, कसा फ्लो आहे लॉजिक ह्याच्यामध्ये काय आपले कम्पेअर केलं पाहिजे आपण. फर्स्ट नंबर, देन सेकंड नंबर, देन थर्ड नंबर. नेस्टेड इफ वापरून लार्जेस्ट नंबर डिस्प्ले करतो आपण. आणि याच्यासोबत आपण आउटपुट पण लिहिलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे राईट अ पायथॉन प्रोग्राम टू प्रिंट मल्टिप्लिकेशन टेबल युजिंग लूप. हा पण तेच आहे, लॉजिक डेव्हलप केलं तरच आपल्याला समजेल. युनिट 2 मध्ये आपण मार्क मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे सिंटॅक्स पाठ केले पाहिजे, प्रोग्रामची प्रॅक्टिस केली पाहिजे, लॉजिक डेव्हलप केलं पाहिजे, कसा फ्लो चालतो कोडिंगचा. त्यानंतर इम्पॉर्टंट कोणचं आहे आउटपुट लिहिलं पाहिजे आपण. डिफरन्स टेबल फॉर्मॅटमध्येच लिहिलं पाहिजे. आणि इम्पॉर्टंट जे कीवर्ड असतात त्याच्या खाली अंडरलाईन केलं पाहिजे. हे क्वेश्चन झाले युनिट 2 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन. यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. जर तुम्ही हे 11 क्वेश्चन जर तुम्ही केलो चांगला स्टडी तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा तुमच्या स्टडी ग्रुपमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिकोडर गोला. थँक्यू. आणि नेक्स्ट युनिटमध्ये आपण भेटूया. युनिट 3 ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे. त्या अगोदर तुम्ही पहिल्या युनिटचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहून घ्या. थँक्यू.